नमस्कार, मी निहाल तायवाड, दैनिक साहसिक न्यूज 24 मधून येत्या 15 जानेवारीला महानगरपालिकेच्या ज्या निवडणूक होणार त्यासाठी प्रभाग क्रमांक 33 मधून प्रियाताई उभे झालेले आहेत अपक्ष पार्टीतून. तर त्यांना आपण विचारूया की नेमका महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये उभे राहण्याचे कारण काय होतं. नमस्कार, माझं नाव प्रिया भूपेंद्र बोरकर. मी प्रभाग क्रमांक 33 मधनं अपक्ष फॉर्म टाकलेला आहे. कारण असं होतं अपक्ष फॉर्म टाकायचं की आम्ही जेवढे पण कामं केले आहे आणि जे आम्ही जनतेच्या मनामध्ये आहे त्यांनी आम्हाला म्हटलं की तुम्ही टाकायला पाहिजे आणि तुम्ही हे लढायला पाहिजे. कारण आतापर्यंत जे पण आहे 5 वर्ष झाले, 10 वर्ष, 2-3 वेळा तेच ते एकाच घरचे असं की कपर्यंत होईल. कारण आम्ही जे कामं केले आहे आणि जे कार्यकर्ता आहे त्यांना पण कधीतरी चान्स मिळाला पाहिजे आणि त्यांनी पण कधीतरी लढायला पाहिजे. त्या उद्देशाने मी आज माझ्यासाठी स्वतंत्र लढाई लढत आहे. आणि मी जे पण कामं राहिले असतील प्रभागामध्ये, जसं गडरची समस्या झालं, जसं मैदान आहे त्या मैदानामध्ये ग्राउंडची समस्या झालं, सर्वेची समस्या जे पण आहे ती मी माझ्याप्रमाणे करू शकणार अशी मी विश्वास देते. तुमचे विजन्स काय राहणार आहे तुमच्या नगराला घेऊन? डान्स म्हणजे मी जे कामं आहेत ते करणार आहे. जसं झालं ग्राउंडचं झालं, जसं हावरापेठ ग्राउंड आहे, जसं रामेश्वरीमध्ये झालं ते अंड्याची दुकान, दारू वगैरेची दुकान, तिथे जाणे येण्याला मुली सुद्धा तिथून जाऊ शकत नाही. कॉलेजमध्ये जसं ट्युशनला जायचं आहे त्यांना भीती वाटते, तिथे खर्यांची दुकान, तिथे सर्व अशा भरपूरशा गोष्टी आहे जे महिलांसाठी आहे. जसं आता आम्ही आमचे देवा भाऊ, लाडले भाऊ, त्यांचे आम्ही जे आता फॉर्म भरलेले आहे ते मी 1000 ते 1500 फॉर्म लाडली बहीणचे भरले आहे. आम्ही दोघांनी, माझे मिस्टर आणि मीनी 1000 सदस्य बनवलेले आहे. पार्टीने असं म्हटलं होतं की तुम्ही 1000 सदस्य बनवा, तुम्हाला उमेदवारी पाहिजे असेल, तुम्हाला तिकीट पाहिजे असेल तर तुम्ही हे 1000 सदस्य बनवा. ते सर्वांनी केले आहे. तरी पण दुर्लक्ष करून आम्हाला आमची तिकीट नाकारणं हे आम्हाला थोडंसं मनाला लागलं आणि त्याच्यामुळे आम्ही हे अपक्ष फॉर्म भरलेला आहे. ती आमची लढाई आहे, कार्यकर्त्यांची लढाई आहे, ते आम्ही लढणार आहे. ही विकासाची गोष्ट. आणखी कुठं वाटतं की तुम्हाला कुठल्या गोष्टीचा विकास तुम्ही छान लेवलवर तुमच्या नगरामध्ये करू शकता? जसं आता सांगितलं तुम्हाला ज्याप्रमाणे गडर लाईनची समस्या आहे, जसं द्वारकापुरीमध्ये ते ग्राउंड आहे खाली, त्यांची समस्या आहे. जिथे पहिले खूप कचरा राहत होता, घाण राहत होती, तिथे लोक त्या झाडांमध्ये जाऊन दारू पित होते. त्याची समस्या आम्ही खूप प्रमाणात कमी केली आहे. तिची साफसफाई करून त्या ग्राउंडला स्वच्छ करून बॅडमिंटनचे जे ग्राउंड बनवलं आहे ते आम्ही स्वतः नागरिकांच्या मदतीनं, नागरिक म्हणत होते की आम्हाला इथे एखादी ग्राउंड तरी बनवायचं आहे. ग्राउंड खेळांना, मुलींना, मुलांना ग्राउंड सुद्धा इथे खेळण्यासाठी उपलब्ध नाहीये. त्याच्यासाठी आम्ही पूर्णपणे प्रयत्न करू. वगैरे पण तिथे लहान मुलांसाठी लावून देणार. हा, झुले वगैरे पूर्ण मैदान. जसं आता बाया झालं, गुजलूक लोक झालं, जसे म्हातारे लोक झालं, ते दूर ग्राउंड मध्ये जाऊ नाही शकत. इथे खूप दूर आणि त्या ग्राउंड मध्ये त्यांची पूर्ण व्यवस्था पण नाही आहे, असे ग्राउंड आहे. तर ते आम्ही समस्या सोडवण्याचे पूर्णपणे प्रयत्न करू. लोकांमध्ये जाऊन त्यांच्यासोबत कसे संवाद साधणार तुम्ही? लोकांमध्ये बघा, आम्ही जे कामं केलेले आहे ते तर लोकांमध्ये आहेच आणि लोकांना माहितच आहे की आम्हाला आता नवीन उमेदवार पाहिजे आहे. तर आम्ही त्यांना समजावून सांगू की कुठपर्यंत एकाच घरचे 2-2, 3-3 वेळा निवडून 4-4 वेळा, 5-5 वेळा दुसऱ्यांची पण चान्स आली पाहिजे. मीच नाही, कोणी दुसरे पण राहो त्याची पण चान्स आली पाहिजे. आणि 4-4, 5-5 वेळा खूप कार्यकर्ता असे नाराज आहे, पण ते समोर नाही येऊ शकत कोणते कार्यकर्ते, तर त्यांची लढाई मी लढत आहे. जसं तुम्ही अपक्ष पार्टीतून लढतात, काँग्रेस आणि बीजेपी ह्या दोघांमध्ये तुम्ही टक्कर देणार काय? हो, नक्की देऊ. कारण आम्ही जे कामं केले आहे त्याच्यावर आम्हाला विश्वास आहे आणि जनतेने पण आमच्यावर विश्वास दाखवला आहे. त्यांनी आम्हाला सांगितलंय की तुम्ही बस ठाणून राहा आणि तुम्ही समोर चला, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. तर प्रियाताईनं आपलं सांगितलं की नगरामध्ये जे पण प्रॉब्लेम्स आहेत ते सगळे ते सॉल्व्ह करणार निवडून आल्यावर. धन्यवाद. मी निहाल तायवाड.